आपलं नाव मॅडम? गीता विजय पवार. मोठ्याने बोला. गावाचं कोणत्या गावामध्ये सरपंच म्हणून काम करताय? चरोली खुर्द. आणि गावाची लोकसंख्या किती आहे? 7,000. गावामध्ये अंगणवाडी आहे का? हो आहे. किती अंगणवाडी आहेत? 5 आहे. गावामध्ये किती मुलं अंगणवाडीमध्ये जात असतील अंदाजे सांगा. हॅलो. 30-40 जात असेल. बर. गावामध्ये प्राथमिक शाळा आहे का? हो आहे. किती शाळा आहेत? 4 आहे. आणि त्या शाळेमध्ये अंदाजे किती मुलं जात असतील? 70-80. अच्छा. त्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत? हॅलो. 2 आहे आणि एका शाळेत 8. बरं. माध्यमिक शाळा आहेत का? म्हणजे 8वी पासून पुढे शाळा आहे का? 8वी 9वी 10वी? एकच आहे 10वी पर्यंत. बरं. मग त्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत? 8. आणि त्या शाळेमध्ये किती मुलं आहेत अंदाजे सांगा मॅडम. प्रत्येक वर्गात 30-40 असते. बरं. 7वी नंतर मुलं शाळा सोडतात का? नाही सोडत. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? नाही. गावामध्ये कुठे कॉलेज आहे का? नाहीये. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? नाहीये. अशा ताई आहेत का गावामध्ये म्हणजे ज्या मुलांना पोलिओचा डोस देतात किंवा गरोदर स्त्रियांसाठी लसीकरण वगैरे करतात, तर अशा बाई आहेत का? हाय. अच्छा. लहान मुलं आणि ज्या बायका डिलिव्हरीच्या दरम्यान मरण पावतात असं काही मृत्यूचं प्रमाण आहे का तुमच्या गावात? नाही. अच्छा. सर्वसाधारण गावामध्ये कोणते आजार आहेत? कोणते आजार आहेत म्हणजे ते गरोदर बायका वगैरे. हॅलो. हॅलो मॅडम. जसं गावामध्ये सर्दी खोकला वगैरे अशा प्रकारचे काही आजार आहेत का? नाही. अपंग व्यक्ती किती आहेत गावात? मोजायला लागते. जाऊ दे. लहान मुलांसाठी हॉस्पिटल आहे का? लहान मुलांसाठी हॉस्पिटल आहे का? हॅलो. हॉस्पिटल आहे का लहान मुलांसाठी? हॉस्पिटल आहे का? नाहीये. ऍम्ब्युलन्स आहे का? HIV प्रमाण आहे का तुमच्या गावामध्ये? नाहीये. अच्छा. किती टक्के लोक शेती करतात? 60%. आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? 40%. बरं. कोणती धान्य पिकवतात गावात? गावामध्ये कोणती धान्य पिकवतात? गहू, बाजरी, ऊस, ज्वारी. अच्छा. प्रत्येक लोकांचं प्रत्येक घरामध्ये म्हणजे किती एकर शेती असेल? किती शेती असेल? 10-12 एकर. हो, एकर. बरं. शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न काय असेल मॅडम? लाख-1.5 लाख असेल. शेतावर काम करणाऱ्या व्यक्तीला किती रोजगार मिळतो? काम करणाऱ्या लोकांना किती रोजगार? 70. बरं. लेडीजला 70 आणि जेंट्सला 150. अच्छा. शेतीसाठी पाणी कुठून मिळतं? नदीची. गावामध्ये कधी शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे का? नाही. बरं. गावामध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत? दारिद्र्य रेषेखाली किती लोक? होती पण त्यांची नाव कट झाली. ते एक सुद्धा नाही ठेवली सरकारने. गावामध्ये नरेगा आहे का? काय? जसं एक सरकारची स्कीम आहे, वर्षातून 100 दिवस एका व्यक्तीला उत्पन्न म्हणजे रोजगार मिळतो, तर अशी काही तुमच्याकडे स्कीम आहे का? हॅलो. नाहीये. गावातून बाहेर
दुसऱ्या गावात किंवा शहरामध्ये लोक कामासाठी जातात का? जातात. म्हणजे कायमस्वरूपी जातात की परत घरी येतात, तात्पुरतं जातात? हा, काय हा कायमस्वरूपी जातात की तात्पुरतं जातात मॅडम? तात्पुरती जातात. पिण्याचं पाणी मिळतं का गावात? पिण्याचं पाणी मिळतं का? उन्हाळ्यात टंचाई असते. अच्छा. गावामध्ये नदी वगैरे आहे का? हो, आहे नदी. अच्छा. पाणी स्वच्छ मिळतं का प्यायला? हो, स्वच्छ जातं. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? किती टक्के लोकांच्या घरात? 100%. अच्छा. आणि 100% लोक त्याचा वापर करतात ना? हो, करतात. महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? नाही. का नाही मिळत? हॅलो. हा, का बोला ना. का नाही मिळत मॅडम? मला काय राजू बाबा. बरं. अनुसूचित हॅलो हा, बोला. अनुसूचित जाती जमाती मधील लोकांना समान वागणूक मिळते का? हा, मिळते. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? हॅलो. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? काय माहिती नाही अजून. बरं. किती टक्के लोक दारू पितात? दारू किती टक्के? 20-30%. हा. एका व्यक्तीला किती खर्च येत असेल दिवसाला? हा, एका माणसाला किती खर्च येत असेल दारू प्यायला दिवसाला? दारू पिणाऱ्या दिवसाला किती खर्च? अहो, नीट उत्तर द्या ना. हॅलो. हॅलो मॅडम. माहिती नाही. अहो. अच्छा. तंबाखू किती टक्के लोक खातात? हा, तंबाखू किती टक्के लोक खातात? 40 सांगू का? माहिती नाही. अहो, नाही बरं. सांगता. हॅलो हॅलो हॅलो. गावामध्ये बँक आहे का? हा, गावामध्ये बँक आहे का? बँक आहे का गावात? नाहीये बँक. अच्छा. महिला बचत गट वगैरे काय आहे? हा, महिला मंडळ किंवा बचत गट आहे का? आहे. अच्छा. पुरुष बचत करतात का? कुठे करतात? बँकेत. अच्छा. महिला बचत करतात का? हो. कुठे करतात? महिला कुठं करतात? CTCच्या बँकेत खाते. बरं. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? चांगला रस्ता आहे का? आहे, डांबे काम चालू आहे. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? हा, गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? हा, आहे. डांबरी रस्ते चालू आहेत. 1-2 कच्चे आहेत. ते चाललंय काम. गावात लाईट आहे का? हो, आहे. लोड शेडिंग होतं का गावात? गुरुवारी होतं फक्त. किती टक्के घरांमध्ये मोबाईल आहे? 100%. किती लोक वर्तमानपत्र वाचतात? 60-70% वाटतं. किती टक्के लोकांच्या घरामध्ये कम्प्युटर आणि इंटरनेट आहेत? 20%. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? ग्रामपंचायतीच्या लोकांना कसं फायदा? कंपन्या, घरपट्टी, अजून एवढंच. बरं. समजा मॅडम एखाद्या सरपंचांना अवॉर्ड द्यायचे तर त्या सरपंचाच्या अंगी कोणते गुण असायला हवे? काय? एखाद्या सरपंचांना जर अवॉर्ड द्यायचे तर त्या सरपंचाच्या अंगात कोणते गुण असायला हवे? स्वतःच काम सोडून गावचं काम करण्यात येत. आणखीन मॅडम काय बोलायचंय का? नाही.